महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे चला हवा येऊ द्या. झी मराठीवरील या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. यातील सगळी कलाकार मंडळीही प्रेक्षकांची बरीच लाडकी आहेत. सर्व कलाकारांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. स्नेहलने या रियालिटी शो मधून तिच्या अभिनय शैलीने व विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. स्नेहलच्या कॉमेडीचे अनेक चाहते आहेत. नेहमीच ती प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात तत्पर असते. स्नेहलने आजपर्यंत कार्यक्रमात सगळ्या विनोदी भूमिका अगदी सहजपणे साकारल्या आहेत. पण जेवढ्या सहजतेने तिने या भूमिका साकारल्या तितकं सहज तिचं आयुष्य नव्हतं. याबाबत तिने बऱ्याच मुलाखतीद्वारे सांगितलं आहे. सोशल मीडियावरही स्नेहल बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच स्नेहलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवरून असं कळतंय की स्नेहलने मराठी सिनेसृष्टीतून तिची पावलं आता हिंदी सिनेसृष्टीकडे वळवली आहेत. स्नेहलने शाहिद कपूर बरोबर शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. स्नेहलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. स्नेहलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शाहिद बरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. याखाली कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की कळवायला उशीर व आनंद दोन्ही होत आहे. शाहिद कपूर व कृती सनन यांचा नवीन हिंदी सिनेमा तेरी बातों में ऐसा उलझा जिया नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात माझी एक छोटीशी भूमिका आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की सिनेमा बघा आणि कसा वाटतोय ते सांगा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या, असं तिने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं भरभरून कौतुक केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.